आपल्या सोबत सध्या काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे देखील आहेत फोन लाईनवर. अतुलजी, एकीकडे या सगळ्या घडामोडी नवी दिल्लीमध्ये घडतायत, वातावरण सुद्धा राजकीय वातावरण तापल्याचं आपण बघतो आहोत. राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे आणि आता त्यातच सोनिया गांधी सुद्धा मंदिर मार्ग पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या आहेत. जंतर मंतरवर सुद्धा आंदोलन सुरूच आहे. कुठंतरी आक्रमक भूमिका आता घेतली आहे, पण सरकार अजूनही 2 पावलं पुढे येत नाही असं वाटतंय का? असं वाटायचं काय आहे, एकदम वास्तविकता आहे. आणि आता म्हणा परिवारवाद, ज्या परिवाराने सातत्यानं ज्या देशासाठी त्याग केला, बलिदान दिले, त्या परिवारामध्ये तिघही लोक या विद्यार्थ्यांसाठी पोलीस स्टेशनमध्ये आहेत. प्रियंकाजी आणि राहुलजी रस्त्यावर आंदोलन करून राहिले. राहुलजींचं नाक फुटलं, रक्त निघून आलं, त्यांच्या पायाला दुखापत झालेली आहे. आणि अशा याच्यामध्ये सोनियाजी यांची तब्येत बरी नाही, पण त्या सुद्धा ज्या पद्धतीचा अमानुष व्यवहार विद्यार्थ्यांसोबत केला त्याच्यासाठी त्या सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये गेल्या. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, त्या राहुलजी आणि प्रियंकाजीसाठी नसतील गेल्या. त्या अशा आई आहे की त्या गेल्या या कालच्या ज्या मुलांवर अत्याचार झाले ना, त्याचा प्रोटेस्ट म्हणून त्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्या. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, तुम्ही त्यांना विचारून घ्याल. आणि ज्या पद्धतीने हे सांगतात की बाहेरून भूमिका बदलली, राहुल गांधींचं एक जरी स्टेटमेंट या 12 वर्षामध्ये तुम्ही बदललेलं असेल तर मला दाखवून द्या. नाही, पण मग अतुलजी असं का म्हणतायत केंद्रीय मंत्री की मागणी अचानक बदलली गेली? लोक आहे आपल्या पोरांना पाकिस्तानची फूस लावली असे प्रचार करणारे लोक अशा पद्धतीने का मीडियाच्या माध्यमातून प्रचार करून आले की पाकिस्ताननी फूस लावलेली आहे, यांनी फूस लावलेली आहे, त्यांनी फूस लावलेली आहे, बिर्याणी भेटते म्हणून आलेली आहे. आपल्या नाशिकचा एक मुलगा, मी त्याचा पाहत होतो याच्यावर, तो शेंगदाणे, लोणचं आणि कांदा घेऊन आलेला आहे आणि ते खात होता तिथे. तो म्हटला मी इथे आलेलो आहो की पेपर फुटी, कारण गरीब लोकांना शिक्षण दुरापस्त झालेलं आहे, शिक्षण व्यवस्था खराब झालेली आहे. राहुलजी काय म्हणतात, आपण त्याला दुरुस्त करू. सर्व लोक मिळून ह्या नीट आणि या सगळ्या परीक्षांचा 3,27,000 कोटींपेक्षा जास्त खर्च करतात वर्षाला. देशाचा बजेट आहे 1,31,000 कोटी. पटतं का हे? 90,000 सरकारी शाळा बंद झाल्या, पटतं का हे? म्हणजे गरिबांच्या पोरांनी पुढे जायचंच नाही, पुढे गेलंच नाही पाहिजे. शिक्षणामधून तुम्ही पिरियडिक टेबल काढून टाकला, तुम्ही थेअरी ऑफ इव्होल्युशन काढून टाकली. काय अर्थ करायच्या का? सत्यनारायणची कथा शिकवायची का सायन्सच्या याच्यामध्ये? नाही, पण मग अतुलजी, सत्ताधारी हा आरोप करतायत की या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या आडून राजकारण केलं जात आहे, राजकीय पक्ष आपापली पोळी भाजून घेत आहेत. या आरोपांकडे तुम्ही कशा पद्धतीनं पाहता? राहुलजींनी कोटा आणि डेहराडून इथे या व्यवस्थेमध्ये काय फ्लॉज आहेत ते सांगितलं. जर या देशातली शिक्षण व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे, पेपर लीक झाले नाही पाहिजे, संसदेत चर्चा झाली पाहिजे, त्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली पाहिजे, हे राजकारण असेल तर हो, आम्ही राजकारण करत आहोत. आम्ही राजकारणीच आहोत आणि या देशाच्या चांगल्यासाठी भल्यासाठी राजकारण करू आम्ही. तुम्ही जे करताय ते काय सांगा? तुमचे लोक चोऱ्या माऱ्या करतात राम मंदिरामध्ये, तुमचे लोक पेपर लीक करून बेशरम सारखे पदावर बसून राहतात. याला काय म्हणायचं त्याची एकदा डेफिनेशन आम्हाला सांगा म्हणा. ठीक आहे अतुलजी, मुद्दा कळला आपला. खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.